मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे की 11 महिन्याचा कंत्राटी GR कधी येणार, परंतु तुम्ही संपूर्ण अपडेट बघितलेले आहे। तर यामध्ये आता जे विधानसभा सभागृहामध्ये जे झालेलं आहे म्हणजे ज्यावर जी चर्चा झालेली आहे, यामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे सुद्धा होते। तर यांनी नेमकं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काय म्हटलेलं आहे हे तुम्ही ऐकलेलंच आहे। कारण यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ही एक अप्रेंटिसशिप आहे, ज्यामध्ये विद्यार्थी अप्रेंटिसशिप घेऊन त्यांची जी नोकरीची क्षमता वाढू शकते अशाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। आणि यामध्ये संपूर्ण जे विद्यार्थी 11 महिन्याचा कंत्राटी GR साठी सरकारकडे मागणी करत आहे, तर यामध्ये जे उपमुख्यमंत्री आहे माननीय एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ही जी योजना ही प्रशिक्षण योजना आहे, यामध्ये 11 महिने जे प्रशिक्षण योजनेचा कालावधी वाढून दिलेला आहे, यानंतर कालावधी सुद्धा वाढणार नाही आहे। आणि विधानसभा सभागृहामध्ये मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलं आहे की ही योजना अप्रेंटिसशिप योजना, ही योजना नोकरीची योजना नाही आहे। तर नेमकं सभागृहामध्ये काय झालेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सामान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, या निमित्तानं आता उपस्थित केला तर मी सांगू इच्छितो की स्वतः राज्याच्या प्रमुखांनी देखील सांगितलं हे अप्रेंटिसशिप करता आम्ही 11 महिने खरं घेतले होते, 6 महिने करता, परंतु नंतर सगळ्यांचं एक मागणी आली म्हणून 11 महिने केले। अध्यक्ष महोदय, हे अशा पद्धतीने यांना जर घेतलं तर ती बॅक एंट्री होईल। दुसरी गोष्ट, MPSC आणि या कुठल्याही यंत्रणेला काही त्याला अर्थ राहणार नाही, हे कोर्टात देखील टिकणार नाही। ही योजना आम्ही कशा करता आणलेली होती, मी अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला त्याही वेळेस सांगितलं होतं, राज्याला सांगितलं होतं, सभागृहाला सांगितलेलं होतं, सर्वांना सांगितलेलं होतं की ह्यामध्ये काही मुलं ते काही 12वी होतात, काही ITI करतात, काही ग्रॅज्युएट होतात आणि त्यांना कसल्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि म्हणून त्यांना काही ना काही अनुभव त्या ठिकाणी यावा म्हणून आपण त्यांना ती सवलत दिलेली होती आणि त्यांना घेण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे 11 महिन्यांनी त्यांना अप्रेंटिसशिप त्यांची संपणार आहे, ते आजच राज्यातल्या सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं, दोन्ही बाजूच्या आमदारांनी लक्षात घ्यावं आणि सन्माननीय त्या सदस्यांनी म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी किंवा जे नोकरीला लागले ते अनुभवाकरता घेतलेलं होतं की त्यांना उद्या सांगता यावं आम्हाला हा अनुभव आहे आणि म्हणून आम्हाला तिथं कुठं नोकरी मिळावी, हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू होता। नेहमी राज्य सरकार चांगल्या हेतूने काही निर्णय घेतं, परंतु त्याच्यातून कधी काही वेगळा अर्थ काढला जातो। कृपा करून कुणी तशा प्रकारचा अर्थ काढू नये, अशा प्रकारची माझी महायुतीच्या सरकारच्या वतीनं त्यांना विनंती राहणार आहे। पुढेही त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं। उद्याच्याला काही बँकेचं कर्ज पाहिजे असेल तर तुला त्याचा अनुभव आहे का? हो बाबा, मला 11 महिन्याचा त्याचा अनुभव आहे, ते सर्टिफिकेट त्याला मिळालं तर कदाचित बँकेचं पण त्याला कर्ज वगैरे मिळू शकतं। हा, मुळात प्रायव्हेट करता काढलेली होती, जे वेगवेगळे इंडस्ट्री आहे, जे छोटे मोठे लघु उद्योजक आहेत त्यांच्या करता, परंतु नंतर ती सरकारमध्ये पण घेतली गेली, पण ह्याची नोंद त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी विनंती आहे। विकास योजना अंतर्गत शासकीय विभागामध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांना 11 महिने बेरोजगारांना संधी आपण 5 महिने वाढवण्याची भूमिका घेतली। अध्यक्ष महाराज, त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि ह्या तीव्र भावना शासनाने समजाव्यात विविध विभागामध्ये। आणि आपण आपली भाषणं पण माझ्याजवळ आहेत, मुख्यमंत्री महोदयांचं आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचं आहे, आपले लोढा साहेबांची भाषणं आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या विभागामध्ये यांना स्थापित करू, अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊन। तर या सगळ्या तरुणांच्या माझ्याजवळ आहे, ते तुमचं नाही म्हटलं मी माझ्याजवळ तिघांचे भाषण आहेत, मी देऊन देणार। हा, याच मी चुकी रेकॉर्ड करत आहे नाना भाऊ, चुकीचं रेकॉर्डवर नको म्हणून सांगतो। पहिल्या दिवशीपासून भूमिका मी मांडली आहे की 11 महिन्याच्या वर देता येणार नाही। पहिल्या दिवशीपासून ही भूमिका माझी पहिल्या दिवशीपासून आहे की 11 महिन्याच्या वर देता येणार नाही, कारण ही अप्रेंटिस आहे, अप्रेंटिस मध्ये 11 महिन्याच्या वर देता येत नाही। तर माझं जो ते भाषण उपलब्ध नाही, पण मी तिघांची भाषणं ऐकलेली आहेत, एकनाथ शिंदे साहेबांची। अभ्यास झालं, आम्ही आपल्याला दाखवतो, सोमवारीच दाखवतो साहेब, सोमवारीच आपल्याला भाषण मला संधी द्यावी अध्यक्षांनी, मी तुमचं भाषण वाजून दाखवतो। तुम्ही भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा, ती मी तपासतो आणि मग रेकॉर्डवरती दुरुस्ती करतो। तुम्हालाच रेकॉर्डवर सांगितलं अध्यक्ष महाराज। हा, चालेल चालेल चालेल, हा चॅलेंज आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज, हा चॅलेंज स्वीकारला, कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात, त्यांचे व्हिडिओज मला त्यांनी दिलेत, त्यांचे भाषणं त्यांनी दाखवलेत, तर मी दाखवणार नाही, त्यांचं पण आहे। ठीक आहे, आता नाना भाऊ मी तपासून बघतो, पुढे चला।
तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर चर्चा झालेली आहे. तर यामध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे यांच्या बोलण्यावरून हेच वाटत आहे की हे आता कंत्राटी GR काढणार नाही आहे. ही अप्रेंटिसशिप योजना आहे हे अगोदरपासून ते सांगत आहे आणि त्यांनी आतासुद्धा हेच सांगितलं आहे. तर यावरती विद्यार्थ्यांचे मत काय आहे विद्यार्थी कमेंट्स करून सांगू शकतात. कारण सरकार कंत्राटी GR काढणार नाही आहे हे आता यांच्या बोलण्यावरून वाटत आहे. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक अपडेट होती. यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.